छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, पांडुरंग परिवार आणि पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी तसेच पंढरपूर नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने चंद्रभागा नदी स्वच्छता व घाट स्वच्छता अभियान राबवण्यात आले। यावेळी सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी स्वतः हातामध्ये झाडू घेऊन चंद्रभागेतील वाळवंट घाट, भक्त पुंडलिक मंदिर परिसर झाडून स्वच्छ केला। यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, पांडुरंग परिवारातील सर्व सदस्य, कार्यकर्ते तसेच महाविद्यालयातील तरुण तरुणी, नगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्त भाविकांच्या आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वच्छतेचा आणि चंद्रभागा नदीपात्र, वाळवंट व घाट स्वच्छ करण्याचा राबवण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद मानला जात आहे। यावेळी भारतीय जनता पार्टी, पांडुरंग परिवार व पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे सर्व नगरसेवक, पांडुरंग परिवारातील सदस्य, पंढरपूर नगरपालिकेचे शेकडो कर्मचारी, उमा महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच विविध शाळा कॉलेजचे विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग नोंदवत ही स्वच्छता मोहीम यशस्वी केली। पंढरपूर हे देशाची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते। या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात। त्यामुळे चंद्रभागा नदीचे पावित्र्य जपणे आणि स्वच्छता राखणे हे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे। आरोग्य ही आत्ताची सर्वात महत्त्वाची बाब आहे आणि चंद्रभागा स्वच्छ राहिली तर इथे येणारे भाविकांचे आरोग्य स्वच्छ निरोगी राहील आणि नागरिकांची देखील आरोग्य निरोगी राहील, अशी सूचक प्रतिक्रिया यावेळी बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली आहे। दरम्यान विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी चंद्रभागा नदीपात्राचे पावित्र्य व चंद्रभागा नदीपात्र स्वच्छ राखण्याकरिता नगरपालिका प्रशासनाला यावेळी योग्य त्या सूचना दिल्या। चंद्रभागा नदीपात्रामध्ये पडणारी घाण, कचरा व इतर साहित्य कशा पद्धतीने भविष्यात गोळा करता येईल व त्याची कशा पद्धतीने विल्हेवाट लावता येईल याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्याधिकारी यांना दिल्या। भविष्यामध्ये चंद्रभागा नदीचे पावित्र्य राखले जावे, चंद्रभागा नदीचे पात्र दूषित होऊ नये, नदीपात्रामध्ये कुठल्याही प्रकारची अस्वच्छता होऊ नये याकरिता प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले। त्याचबरोबर असेच उपक्रम भविष्यात देखील सुरू ठेवण्यात येतील असे आश्वासन त्यांनी यावेळी व्यक्त केले।